सुरासुरमणोसिन्धवन्दितम् दोदगायितं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् ते गुणतीर्थयरे ततो वसिते विशुद्धस्वभावे तमणेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सौवे तमगं पतेगमेव पतेगं वन्दामि अवर्तन्ते अरहन्ते मानुषे केते इच्छारहन्तानं सिद्धानं त्वं नमो गणराणम् अजावयवगानं ताहुणं चैव तेसिं विशोधदंसनं नाटपानासमं समासेजु वसंपयामि सम्मं यत्तो संपत्ति। गाथा नंबर 15। गाथा पाठ। ओग विशुद्धो जो विगत आवरण अंतराय मोहरो बोधोदयमेव आधा जाति परम नेयबोधानम्। आचार्य कुंदकंद भगवान विरचित प्रवचन सार। प्रवचन सार। प्र म्हणजे प्रकृष्ट, वचन ज्यांचे आहे आणि त्या वचनामधला सार जो शुद्ध आत्मा आहे, असं कुंदकंद भगवंताने प्रवचन सारच्या माध्यमातून आपल्याला आपला शुद्ध आत्मा, त्या शुद्ध आत्म्यामध्ये प्रधान असणारा, विशेष असणारा, असाधारण असणारा असा जो ज्ञान स्वभाव आहे, त्या ज्ञान स्वभावाचं सामर्थ्य काय आहे, या पहिल्या ज्ञान तत्वप्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य निगूढापासून ते सिद्धापर्यंत सर्व जीवाचा अधिकार ज्ञानाचा एक समयामध्ये तीन लोकातील अनंत द्रव्य, त्यांची त्रिकालवरती अनंत गुण, त्यांच्या त्रिकालवरती एक गुणाच्या अनंत पर्याय, अनंत गुणाच्या अनंत पर्याय, अशा अनंत द्रव्य, अनंत गुण आणि अनंत पर्यायाला युगपत एक समयामध्ये जाणण्याचे सामर्थ्य चेतनेमध्ये, उपयोगामध्ये, स्वभावामध्ये आहे. आणि या स्वभावाचं भान जीवाला नाही. आणि जे कर्मजनित, इंद्रियजनित जेवढं काही तो जाणतो त्यालाच आपला स्वभाव मानून बसलेला आहे. अशा जीवाला या पहिली ज्ञान तत्वप्रज्ञापन अधिकारामध्ये जीवाच्या ज्ञानाचा स्वभाव काय आहे हे या ठिकाणी दाखवतात. मागटल्या 14व्या गाथेमध्ये शुद्धोपयोग करणं आत्म्याचं स्वरूप काय आहे
मग असा तो शुद्धोपयुक्त रूप आत्मा ज्यांनी शुद्ध आत्मादी पदार्थाला सूत्राला सम्यक प्रकारे जाणलेला आहे, संयम तपाने युक्त आहे, ज्यांचा रागवीत राग आहे, रागाने रहित आहे आणि ज्यांना सुख दुःख समान आहे, असे त्रमण मुनी शुद्धोपयोगी म्हटले जातात. सामान्य रूपाने उत्सर्ग रूपाने हे कथन मुनिराजांच्या त्रमणांच्या अपेक्षेने दाखवले. अपवाद रूपाने एकदेश शुद्धीच्या अपेक्षेने 4थ्या 5व्या 6व्या गुणस्थांवरती असणारे जीव सुद्धा ज्यांनी शुद्ध आत्मादी 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थाला समारोपाने रहित जाणलेला आहे आणि अगदी आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला अनुभव करतात, त्यावेळेला हे लक्षण त्या खालच्या गुणस्थांवरती जीवांना सुद्धा काय त्याचंही यामध्ये कथन आहे. आता मागटल्या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितल्यानंतर आता त्या 15 नंबर गाथेला आचार्य शीर्षक देतात, अब शुद्धोपयोग की प्राप्ति के बाद तत्काल अंतर पड़े बिना ही होने वाली शुद्ध आत्म स्वभाव केवल ज्ञान प्राप्ति की प्रशंसा करते हैं. मग जो जीव मुनी दीक्षा धारण केलेली आहे आणि मुनी दीक्षा धारण करून 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त होतात आणि त्या 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त होऊन त्या 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये पुष्कळ काळ राहतील, त्यांची या ठिकाणी चर्चा नाही. मग जे 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त होऊन जे शुद्धोपयोगामध्ये स्थित आहे आणि मग त्या शुद्धोपयोगामध्ये स्थित असून त्या शुद्धोपयोगातून परत ते खाली येत नाहीत, त्या शुद्धोपयोगानंतर निमाणे 700 अप्रमत्त गुणस्थानातून करतात अपूर्वकरण आणि अनुवृत्तीकरण अशा 8व्या 9व्या 10व्या आणि 12व्या गुणस्थानाला प्राप्त होतात, जे जे चपक श्रेणीवरती आरूढ होतात आणि एकदा शुद्धोपयोगाला प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये खंड न पडता उपशम श्रेणी चालणारे जीव शुद्धोपयोगाला प्राप्त होतात, 11व्या गुणस्थानापर्यंत जातात. आणि 11व्या गुणस्थानातून शुद्धोपयोग त्यांचा काय होतो, खंडित होतो, अंतर पडतो. त्यांची या ठिकाणी मुख्य रूपाने अभिनंदन केलं नाही. जे 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असतात त्यांचा शुद्धोपयोग खंडित होतो, त्यांचीही मुख्य रूपाने प्रशंसा केली नाही. आणि जे शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन भावलिंगासहित द्रव्यलिंग धारण करून शपक श्रेणीवरती आरूढ झालेले आहेत आणि तेही 8वं 9वं 10वं गुणस्थान करून 12व्यातून 12मध्ये अंतर्मूर्त राहून क्षीणमोह होऊन वीतराग छद्मत्तामधून लगेच अनंतर अंतर्मूर्तानंतर ते निमाणे केवळ ज्ञानाला प्राप्त करणार आहे. अशा जीवांची या ठिकाणी
मुख्य रूपाने प्रशंसा केलेली आहे. मग कोणी शंकाकार शंका मांडेल की आता हा पंचम काल आहे भरत क्षेत्रामध्ये, मग भरत क्षेत्रामध्ये पंचम काल आहे, तर या शुद्धोपयोगामधून अंतर न पडता केवळ ज्ञानाची प्राप्ती तर कोणाला होणार नाही. मग जे कार्याची सिद्धी वर्तमानामध्ये होणार नाही, जे साध्य सिद्ध होणार नाही, ते कथन करून काय फायदा आहे, असं कोणी शंकाकार शंका मांडेल. किंवा आचार्यांना स्वयं प्रश्न पडेल की मी तर या पंचम कालामध्ये आहे आणि पंचम काळामधला जीव 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये साधतो कर्णानुयोगाच्या अपेक्षेने आणि द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने त्याचा उपयोग शुद्ध आत्म्यामध्ये अंतर्मूर्तच राहतो. छोटा अंतर्मूर्त, मग एक छोटा अंतर्मूर्त 7व्यात राहतो आणि त्याचा डबल अंतर्मूर्त 6व्या गुणस्थानात राहतो. आणि या वर्तमान काळामध्ये कोणीही जीव शाही सम्यवृत्ती नाही, शोकक्षेणीवरती आरूढ होणारा नाही आणि कुणालाही केवळ ज्ञान प्राप्त होणार नाही. मग याचं कथन करून काय फायदा आहे. आणि असे प्रशंसा करणारे जीव तुम्हाला तर वर्तमानमध्ये कुठे प्राप्त होणार नाही. जे 4 महावीरानंतर 5 केवली झाले, अनुबद्ध केवली, त्यांच्यानंतरच आता कोणी केवळ ज्ञानी होणार नाही. विधेय क्षेत्रामध्ये आधी होतात, वर्तमानमध्ये भूतकाळामध्ये पण होते आणि भविष्य काळामध्ये राहतील. आपल्या भरत क्षेत्रामध्ये भूतकाळामध्ये होऊन गेले, भविष्य काळामध्ये होते, पण आता इथून 18,500 वर्ष पुढे कोणी होणार नाही. तर मग त्याची प्रशंसा करून का उपयोग आहे, अशी कोणी शंकाकार आचार्याला शंका मांडेल. आचार्याला स्वयं स्वतःच मन स्वतः प्रश्न मांडेल. किंवा भविष्य काळामध्ये कोणी असे जीव उत्पन्न होतील की त्यांना या ठिकाणी शंका उत्पन्न होईल. मग अशा अनेक गोष्टीला लक्ष करून ही गाथा लिहिल्या असताना शंका उत्पन्न होण्याची संभावना आहे. मग आचार्यांना माहित आहे की या पंचम कालामध्ये कोणी जीव मुनी शुद्धोपयोगाला प्राप्त झाल्यानंतर अंतर न प्राप्त करता केवळ ज्ञान प्राप्त करणार नाही. मग जे नाही उत्पन्न होत त्याची प्रशंसा करून काय उपयोग आहे, अशी शंका उत्पन्न झाली. अशा जीवाला संबोधन करण्यासाठी या जगामध्ये प्रशंसा करण्यायोग्य मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने आणि साक्षात त्याच शुद्धोपयोगामधून खाली न येणारा जीव तोच प्रशंसा करण्यायोग्य आहे. अन्य जीव प्रशंसा करण्यायोग्य नाही हे सांगून भलेही पंचम कालामध्ये 7व्या गुणस्थानाच्या वर जीव जात नाही आणि ज्यांना स्वस्थान अप्रमत्तच गुणस्थान प्राप्त होतं, छोट्या अंतर्मुहूर्ताचा शुद्धोपयोग प्राप्त होतो आणि उत्कृष्ट अंतर्मुहूर्त योग्य शुद्धोपयोगाची प्राप्ती होत नाही. अंतररहित शुद्धोपयोगाची उपलब्धी होत नाही. अशा जीवांना
अंतर्मुहूर्तामध्ये शुद्धोपयोगातून शुभोपयोगामध्ये, शुभोपयोगातून शुद्धोपयोगामध्ये ते मुनिराज गमनागमन करत असताना सुद्धा त्यांना भावना ही करायची आहे, श्रद्धेमध्ये श्रद्धान करायचं आहे आणि वर्तमानमध्ये ज्ञानामध्ये पुरुषार्थ करायचा आहे. मुनी तर बनलेले आहे, बहिरंग संयम तर धारण केलेला आहे, ज्ञान क्षोक्षम आहे, श्रद्धा क्षोक्षम आहे. मग अशा जीवाला हे माझं अंतर्मूर्त असणारा उपयोग 6व्या गुणस्थानवरती जो आहे तो मला साक्षात मुक्तीला कारण होणार नाही, असं ज्ञानामध्ये जाणून श्रद्धान करून आपल्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करत आणि भावना हेच करत श्रद्धेमध्ये मी शुद्ध आत्म्यामध्ये स्थित झाल्यानंतर परत खाली येऊ नये अशी त्या अवस्थेला प्राप्त न होता सुद्धा आज या प्रकारे भावना करते, तर भावी काळामध्ये या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो आणि अंतर्मूर्त शुद्धोपयोगामध्ये आणि त्याच्या डबल काळ शुभोपयोगामध्ये राहून त्याला तर तो जीव योग्य चांगलं मानत असेल तर अशा जीवाला आचार्य या ठिकाणी संबोधन करतात आणि अशा शुद्धोपयोगाने परिणत अंतर न पडता जे विधेयधी क्षेत्रामध्ये आहेत 108 विधेय क्षेत्रामध्ये अशा जीवांची सुद्धा परोक्ष रूपाने प्रशंसा केलेली आहे आणि भूतकाळामध्ये भविष्य काळामध्ये अशाने परिणत असतील त्यांची पण भूत नैगम्याने भावी नैगम्याने प्रशंसा केलेली आहे. म्हणून या पद्धतीने अशी ही शुद्धोपयोगाची पर्याय तर खंडित आहे, विषय अखंडित आहे, अनादि अनिधन आहे. पण या अनादि अनिधन विषयाला जाणणारी ज्ञान पर्याय खंडित आहे, पण ती खंडित असून सुद्धा कथनचित अखंडित म्हटले गेले. पण शुद्धोपयोगाचा छद्मस्ताचा एक अंतर्मूर्त एका विषयावर टिकतो आणि दुसऱ्या विषयानंतर अंतर्मूर्तांतर विषय बदलतो. असं असताना सुद्धा सातिशय प्रमत्त 8व्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापासून शुद्धोपयोगाची पर्याय अंतर्मूर्ताला बदलत जाते. म्हणून ती बदलणारी पर्याय साधी शांत खंडित आहे, पण प्रत्येक पर्यायामध्ये तो जीव उत्पन्न होणाऱ्या पुढच्या पर्यायामध्ये पुरुषार्थ करून तो काय करतो, प्रत्येक पर्यायाला आपल्या अखंड आत्म्याचा विषय करतो. म्हणून विषय अखंड अनादि अनिधन एक चेतन मात्र स्वरूप शुद्ध आत्मा आहे आणि त्याला जाणणाऱ्या ज्ञान पर्याय खंडित आहे. मग काय आहे, तिथं पर्याय खंडित होतात, उत्पन्न होऊन नष्ट होतात, तरी त्याचा विषय जो आहे तो विषय उत्पन्न होऊन नष्ट होत नाही.
म्हणून विषयाचा आरोप विषयीवरती करून त्या ध्यानाच्या शुद्धोपयोगाच्या पर्यायाला काय म्हटलं जातं? अखंड ध्यान. जे विषयाचा आरोप विषयीवरती करून त्या ध्यानाला अखंड ध्यान म्हटलं जातं, किंवा त्या शुद्धोपयोगाला काय म्हटलं जातं? अखंड शुद्धोपयोग म्हटला जातो. खंडित न होणारा. अशा प्रकारे आचार्य अशा जीवाची काय करतात? प्रशंसा करतात. जे मोक्ष मार्गामध्ये कथनचित खंडित शुद्धोपयोगाची प्रशंसा केली जात नाही, अखंडित शुद्धोपयोगाची प्रशंसा केली जाते. पण अखंडित शुद्धोपयोग सुद्धा खंडित शुद्धोपयोगाच्या संस्कारानेच प्रगट होतो, अन्यथा प्रगट होत नाही. जसा एखादा व्यक्ती ऑलिम्पिक सामन्यामध्ये पळण्यासाठी तो भाग घेत आहे. मग त्याला एवढ्या मिनिटामध्ये एवढं त्याला राऊंड मारायचं आहे, एवढं पळायचं आहे. मग तेवढं पळण्यासाठी तो दररोज काय करत असतो? आपल्या स्थानामध्ये, मोकळ्या स्थानामध्ये फिरण्याची प्रॅक्टिस करतो, पळण्याची. मग दररोज प्रॅक्टिस करतो, म्हणजे अखंड करत नाही. जसं त्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे तो पळण्याचा पुरुषार्थ करतो. मग तो पळण्याचा दररोजचा पुरुषार्थ त्याला पुढे ऑलिम्पिक मध्ये तिथे कामाला येणार आहे. आणि तिथे जो व्यक्ती एकदा पळायला सुरुवात केला आणि सगळ्याच्या पुढे जाऊन 1 नंबर आला, तर त्याची त्या ठिकाणी प्रशंसा केली जाते. आणि तो पहिल्यांदा पळण्याची प्रॅक्टिस करू लागला, तर पहिल्यांदा पळण्याची प्रॅक्टिसचं कारण तो जीव रांगत असताना उभा राहून लहानपणी पहिला पाऊल टाकलेला आहे. पहिला पाऊल टाकून तो खाली बसला, पडला. तो पहिला पाऊल टाकलेलं ते कारण त्याला भविष्य काळामध्ये ऑलिम्पिक मध्ये 1 नंबरला प्राप्त झाला. म्हणजे दररोजचं चालण्याचा पाऊल टाकणे हे पण एक अपेक्षेने रनिंगच आहे. पण हे खंडित आहे, दिसत नाही. मग 1 पाऊल टाकतो, पडतो, परत उठतो, दुसरा पाऊल टाकतो. असं चालत चालत त्यांनी त्यावेळेपासून त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. त्याला आज 1 नंबर आलेला आहे. तसं हे 6व्या 7व्या गुणस्थानातले परिणाम भलेही एखाद्या जीवाला त्या मोहामध्ये छपक्षणी करून केवळ ज्ञानाची प्राप्तीचं कारण नाही. पण असे जीवच एक दिवस त्या शुद्धोपयोगाला अंतररहित शुद्धोपयोगाला प्राप्त करून केवळ ज्ञान करते. पण ज्यांनी साक्षात प्राप्त केले, पहिल्या वेळेलाच ऑलिम्पिक मध्ये रेसमध्ये जिंकला, त्याचं अभिनंदन. आणि 2-4 वेळाला माघार येऊन परत जिंकला, मग त्याचं पण अभिनंदन आहे, नाही असं नाही. पण पहिल्यांदा जिंकणाऱ्याचं जे अभिनंदन असतं तेवढं त्या ठिकाणी असत नाही. मग तसं या ठिकाणी आचार्य त्या शुद्धोपयोगाला प्राप्त झाणारे जीव अंतर न पडता स्वस्थान अप्रमत्तातून सातिशय अप्रमत्तामध्ये जाऊन सातिशय अप्रमत्त 7व्या गुणस्थानातून जे 8व्या गुणस्थानाला गेले,
आणि डायरेक्ट 10व्यातून 12व्याला प्राप्त झाले आणि 12व्याला प्राप्त होऊन अंतर्मुहूर्तामध्ये 12व्या गुणस्थानामध्ये निर्मोही झाले. तसं तर 10व्या गुणस्थानात मोह गेलेला आहे, पण तिथून मोहाने रहित होऊन काय झालेलं आहे, 13व्या गुणस्थानाच्या प्रथम समयाला केवळ ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून ज्ञान अधिकार आहे, म्हणून केवळ ज्ञानाच्या प्राप्तीची प्रशंसा केलेली आहे. मग केवळ ज्ञानी आहे, मग त्यांच्याविषयी केवळ दर्शन पण आहे, अनंत सुख पण आहे, अनंत शक्ती पण आहे, वितराग आहे. पण त्यांची या ठिकाणी मुख्य रूपाने अन्य गुणाच्या पर्यायाच्या मुख्य रूपाने चर्चा केलेली आहे. कारण एक केवळ ज्ञानाच्या चर्चेमध्ये असाधारण गुणाच्या पर्यायामध्ये बाकीच्याच वर्णन त्या ठिकाणी आपोआप येऊन जात आहे. मग असंही सामर्थ्य प्रत्येक जीवाच्या त्रिकालवरती उपादांतर केवळ ज्ञान स्वभावरूप आत्मा आहे. त्या केवळ ज्ञान स्वरूपी त्रिकालवरती आत्म्याच्या क्षणिक उपादानाच्या पर्यायामध्ये आणि त्या क्षणिक उपादानाच्या शुद्धोपयोगाच्या पर्यायामध्ये हा जीव पुरुषार्थ करेल, तर या पुरुषार्थाचं फळ त्याला आज ग्रस्त अवस्थेपासून हे संस्कार शुद्धोपयोगाचे परिणाम ध्यानाच्या स्थिरतेचं कार्य जर आजपासून चालू ठेवलं तर एक दिवस चतुर्थ कालामध्ये उत्पन्न होतं आणि या शुद्धोपयोगाचे एक अंतर्मुहूर्त उपयोग स्थिर राहतो. तो जीवाच्या क्षणिक उपादानाच्या योग्यतेने हे अंतरंग क्षणिक उपादान कारण सांगितलं आणि त्याच वेळेला अनुपचरित असद्भूत वारणेने उपचरित असद्भूत वारणेने बहिरंग निमित्त कारणही सांगितले. मग बहिरंग निमित्त कारण उपचरित असद्भूत वारणेने चतुर्थ कालाचा सद्भाव, अनुपचरित असद्भूत वारणेने वज्रषभ नाराचा सहनन. मग हे त्या जीवांना स्वयं आपोआप बहिरंग निमित्त प्राप्त झालेले असतात. जे अंतरंग उपादान बहिरंग निमित्ताच्या सद्भावात कार्याची उत्पत्ती होते. मग असं हा आज आपला थोडा थोडा छोटा छोटा अंतर्मुहूर्ताचा शुद्धोपयोगाचा सकाळ दुपार संध्याकाळ जे आपण सामायिकला प्रयत्न करतो, मग तो प्रत्येक समयाचा छोट्या छोट्या अंतर्मुहूर्ताचा शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीचा संस्कार आत्म्यावरती संस्कारित होतो. आणि तो थोडा थोडा शुद्ध आत्म्याचा संस्कार काय होतो, आपल्या आत्म्यामध्ये संस्कारित होतो. आणि हे थोडा थोडा संस्कारित झालेला संस्कार जेव्हा क्षणिक उपादांमध्ये ज्या भावामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे, त्या मोक्ष प्राप्त होणाऱ्या श्रेणी आरूढच्या शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहण्यासाठी हा आजचा संस्कार आपल्याला उपयोगी येणार आहे. भलेही आज शुद्धोपयोगातून शुभोपयोगामध्ये, शुभोपयोगातून अशुभ उपयोगामध्ये, परत शुद्धोपयोगातून शुभोपयोगात, शुभोपयोगातून शुद्धोपयोगात असा जरी खंडित होत असेल, तरी तो खंडित होणाराच उपयोग पुरुषार्थाच्या आधारे अखंड अंतर न पडता मलाही केवळ ज्ञानाला भविष्य काळामध्ये प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी आहे. जसं तुम्ही पूर्वी कधी
महिन्याला बँकेमध्ये पिगमी रूपाने भरले का कधी सेविंग खात्यात महिन्याला? मॅडम हॅलो, भरली भरली. महिन्याला आरडी म्हणून समजा 100 रुपये पण 5 वर्षासाठी भरले. 5 वर्षासाठी 100 भरल्यानंतर किती हजार रुपये आले आपल्याला? 6,000 रुपये. 6,000 रुपयेच आले का तुम्हाला? नाही, त्याचं व्याज आलं ना पुन्हा आणखी. मग आपण फक्त 100 रुपये आरडी 5 वर्ष भरले कंटिन्यू. मग त्यावेळेला ते 6,000 आणि व्याजासहित 2,000 आले. जे आपण पुरुषार्थ फक्त 5 वर्ष कंटिन्यू भरण्याचा केला आणि तोही एका दिवशी भरला नाही. 5 वर्ष, 5 वर्षामधील एका वर्षाच्या एका महिन्यामध्ये आणि एका महिन्याच्या 1 दिवसामध्ये भरण्याचा पुरुषार्थ केला. असं कंटिन्यू पुरुषार्थ करत राहिलो तर 8,000 रुपये आपल्याला 5 वर्षानंतर आपोआप तेवढं गठुडं एकदम मिळालं. तसंच ते आरडीचा महिन्याचा पुरुषार्थ, तसं इथे आपली शुद्धोपयोगाची अनुभूतीची आरडी ती आपल्या खात्यावरती आपोआप जमा होत जात आहे. बहिरंगातली आरडी 8-10 हजार रुपये 15,000 काही आले, तुरंत काही तर वस्तूमध्ये खर्च झाले, संपून गेले. भरले 5 वर्ष कंटिन्यू आले आणि 1 तासात 1 दिवसात 2 दिवसात महिन्यात समाप्त होऊन गेले. पण हे शुद्धोपयोगाच्या अनुभूतीची आरडीचा संस्कार तुम्हाला भविष्य काळामध्ये साधी अनंत केवळ ज्ञानाची व्याजासहित रक्कम देणारी आहे. म्हणून मंत्राचार्य की अशा प्रकारे जाणून भलेही आपल्यापाशी आज ही अवस्था प्राप्त होण्याची एवंभूत ज्ञाने शक्ती नाही, पण त्या केवळ ज्ञानाच्या प्राप्तीचा विषय जो केवळ ज्ञानस्वरूप शुद्ध आत्मा आहे, तो शुद्ध आत्मा मी आत्ता आहे, असं देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन समारूपाने रहित जाणून त्याचे श्रद्धान करा आणि तिथे यथाशक्ती पुरुषार्थ करण्याचा करा. पुरुषार्थ करताना पहिले उपयोग टिकणार नाही, उपयोग इथे तिकडे जाणार. त्याला पुरुषार्थ करत येतो तर तो उपयोग निमाणे सामायिकच्या वेळेला बराबर टिकलेला असेल. मग ही 1-1 पैशाची आरडी, तसंही ते 1-1 शुद्धोपयोगाच्या पर्यायाची आरडी आपण करत गेलो तर ज्या दिवशी मुदत संपेल शुद्धोपयोगाच्या क्षोक्षम ज्ञानाच्या पर्यायाचा मुदत संपली तर केवळ ज्ञानरूपी मोक्ष लक्ष्मी काय, केवळ ज्ञानरूपी मोक्ष लक्ष्मी किंवा केवळ ज्ञानरूपी सरस्वती ही अंतरंगामधून, पण ज्ञानाला सरस्वतीची उपमा दिली जाते. मग एक अपेक्षेने तीर्थंकरापती लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही त्याच्यापाशीच राहतात. बाहेरच्या लौकिक व्यवहाराच्या जीवामध्ये पूर्ण सरस्वती आणि पूर्ण लक्ष्मी बाहेरच्या कोणत्याही जीवापाशी राहत नाही. लक्ष्मीपती असतो त्याच्यापाशी सरस्वती राहत नाही, आणि जो सरस्वती आहे त्याच्यापाशी लक्ष्मी ज्या दिसून येत नाही.
पण ती अनंतापाशी लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही आहेत. बहिरंगातली समोशरण आदी विभूती आहे लक्ष्मी आणि अंतरामध्ये केवळ ज्ञानरूपी सरस्वती आहे, किंवा अंतरंगामध्ये केवळ ज्ञानरूपी लक्ष्मी आहे आणि बहिरंगामध्ये समोचरणादी विभूतीची लक्ष्मी आहे. आणि बहिरंगातली समोचरणादी विभूतीची लक्ष्मी अयोग्यवली अवस्थेत सुटून जाते आणि सिद्ध अवस्थेमध्ये ती राहत नाही. पण अंतरंगातली केवळ ज्ञानरूपी लक्ष्मी ही साधी अनंत कालापर्यंत त्या जीवापाशी राहते. आणि त्या केवळ ज्ञानरूपी लक्ष्मीचा विषय तो कसा आहे? लक्ष्मी नारायण आहे. नारायण म्हणजे पुरुष आणि लक्ष्मी म्हणजे ज्याच्यापाशी केवळ ज्ञानरूपी लक्ष्मी आहे तो लक्ष्मी नारायण म्हटला जातो. आणि अन्य धर्मियामध्ये लक्ष्मी नारायण तो अन्य देवाला त्यांनी जो लक्ष्मी देतो असा नारायण म्हणजे पुरुष, त्याला त्यांनी लक्ष्मी नारायण म्हणतात. मग असा आपला स्वतःचा शुद्ध आत्मा तो केवळ ज्ञानाचा विषय पुरुष आहे, नारायण आहे, नर आहे आणि केवळ ज्ञानरूपी लक्ष्मी आहे. असा आपलाच कारण परमात्मा लक्ष्मी नारायण स्वरूप आहे. मग अशी अवस्था मला भविष्य काळामध्ये प्राप्त करण्यासाठी देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन ही एकच श्रद्धेमध्ये भावना ठेवायची, ज्ञानामध्ये निर्णय करायचा. भले उपयोग चारित्रामध्ये जास्त काळ स्थिर राहत नाही तरी त्याला पुरुषार्थाने आपोआप कार्य होत जातं. एक जीव 10वीला पहिल्या वर्षी पास झाला आणि एक जीव 10 वर्ष बसून 11व्या वर्षी पास झाला. पण प्रत्येक वेळेला 10 वर्ष प्रत्येक वेळेला परीक्षेला बसण्याचा पुरुषार्थ त्याचा वाया गेला नाही. पण प्रत्येक वर्षाचा पुरुषार्थाला एक दिवस 11व्या वर्षी पास करण्यासाठी उपयोग झाला. तसा उपशम श्रेणी चढून खाली आला आणि परत नंतर 2 वेळा उपशम श्रेणी चढून परत शपथ श्रेणी चढून शाहीर सम्यक्ती झाला, किंवा उपशम श्रेणी चढून खाली आला आणि मिथ्यात्वात गेला, क्षोभक्षम सम्यक्ती उपार्थ पुद्गल परिवर्तन मिथ्यात्वात संसारामध्ये भटकून परत शेवटच्या भावामध्ये परत मुली झाला आणि परत 2 वेळेला एक वेळेला उपशम श्रेणी चढला आणि परत खाली येऊन चपक श्रेणीवरती आरूढ शेवटचा भाव आहे. चपक श्रेणीवरती आरूढ केवळ ज्ञान करून मोक्ष प्राप्त केला. अशा जीवाचं पण अंतरकडून प्राप्त होणाऱ्या जीवांची सुद्धा प्रशंसा आहे. म्हणजे आचार्यांच्या गाथेच्या शीर्षक मध्ये या गाथेमध्ये चरणानुयोग पण सांगितला, करणानुयोग पण सांगितला, द्रव्यानुयोग पण सांगितला, प्रथमानुयोग पण सांगितला. मुनी आहेत, चरणानुयोग सांगितला. शुद्धोपयोगाला प्राप्त होतात, द्रव्यानुयोग सांगितला. केवळ ज्ञान प्राप्त होतो तर 4 घाती कर्माचा अभाव होतो, करणानुयोग सांगितला. चरणानुयोग झाला, करणानुयोग झाला, द्रव्यानुयोग झाला. आणि जो जीव अंतर प्राप्त न करता अंतर्मूर्त शुद्ध आत्म्यामध्ये राहतो त्याला तो जीव केवळ ज्ञानाला प्राप्त करतो. अशा जीवांची प्रशंसा करतात. हे प्रथम अनुयोगाने ते सांगितलं.
जी आचार्यांच्या एका वाक्यामध्ये 4 अनियोग त्याच्याने एक वेळेला आहेत. एक मुख्य केला जातो अनियोग, एक गौण केला जातो. कोणी कर्णानुयोग सांगेल तर तिन्ही अनियोग अभिप्रायामध्ये गौण असतील. कोण द्रव्यानुयोग सांगेल तर ती अभिप्राय गौण आहे. मग ज्याच्या ज्ञानामध्ये मुख्य गुण रूपाने अनियोगाचं कथन आहे, आचार्य त्याच्या कथनाला सम्यक म्हणतात. आणि एक अनियोगाचं कथन करत असताना बाकीच्या अनियोगाचा त्या ठिकाणी आभालोप करेल तर त्याचे कथन मिथ्यानय म्हटले जातात. जे अशी प्रशंसा करण्यायोग्य माझ्याही क्षणिक उपादानाची योग्यता आहे आणि क्षणिक उपादानाची तशी योग्यता प्राप्त होण्यासाठी त्रिकालवर्ती उपादान विषयही माझ्यापाशी आहे. मग अशा त्रिकालवर्ती उपादानाला लक्ष करून क्षणिक उपादानामध्ये अशी प्रशंसा करण्यायोग्य मीही आहे. तुम्ही काय सांगता हमेशा तुमच्या मुलाबद्दल, मालकाबद्दल जास्त नाही, पण ज्या मुलाला उत्पन्न होण्यासाठी निमित्त आहे पती, त्यांची जास्त प्रशंसा न करता मुलाची तुम्ही प्रशंसा करता. कोणत्या गोष्टीबद्दल प्रशंसा करता? हुशार आहे, चांगलं याच्यात गेलंय, मग हुशार आहे, चांगला आहे आणि स्वभाव चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. मग हुशार आहे याचं उदाहरण का देत होता तुम्ही मला हमेशा? आमचा मुलगा हुशार आहे त्यासाठी उदाहरण का देत होता? ते त्याच्या सुनेबद्दलच देत होतो. व्यवस्थित बायकोला हे करतो ते करतो. हुशारी बायकोची नाही. नाही, हा हुशार आहे. तुमची अपेक्षा मला लक्षात नाही येऊन राहिली सर, मी काय म्हणतो तिथं. आमचा मुलगा पहिलीपासून आतापर्यंत हमेशा फर्स्ट आलेला आहे. हे तर बरोबर. म्हणजे प्रशंसा केली की नाही? हो सर. आता तो संपूर्ण शिक्षण झाला, वरच्या हुद्द्यावर गेला, वरच्या हुद्द्यावर सुद्धा फर्स्ट आला. मग हे प्रशंसा त्याची तुम्ही करता का नाही? हो करते सर, हे तर करतेच नाही. पराची करता का स्वची करता? पराची. या भावातून आपण निघून गेलो, आयुष्य संपलं, तेव्हा कुणाचं आयुष्य केव्हा संपेल सांगता येत नाही. तो निघून गेला, आता प्रशंसा कोणाची करणार? त्याच्यानंतर लौकिक व्यवहारामध्ये कितीही लोकांचे पंतप्रधान होऊन गेले, भूपंतप्रधान, राष्ट्रपती आदी, एका भावामध्ये प्रशंसा केली जाते. आणि प्रशंसा विरुद्ध पार्टीचे लोक करत नसतात, आपल्या पार्टीचे करत असतात. तसं इथे दुसऱ्याची प्रशंसा लोक व्यवहारामध्ये एक भावापुरती किंवा ती डिग्री पूर्ण प्राप्त होतो, त्याच्यानंतर संपलं. तर तो नोकरी ड्युटीवर असताना किती चांगलं कार्य करतो तर तिथे असोस्तर प्रशंसा. त्याच्यानंतर रिटायर झाला, रिटायरच्या वेळेला प्रशंसा करतात. शेवटी मृत्यू झाला, मृत्यूला आलेले लोक तिथे प्रशंसा करतात, शोकसभा. त्याच्यानंतर संपला तो विषय, त्या व्यक्तीच्या प्रशंसाचा विषय कालामध्ये जमा होऊन गेला.
भूतकाळामध्ये असा होऊन गेला होता. पण हे केवळ ज्ञानाची प्रशंसा असे होते आणि याचे पुढे अनंत कालापर्यंत राहणार आहेत. मग अशी प्रशंसा आम्हाला काय करायचं आहे, आपल्या आत्म्याच्या सूक्ष्म ज्ञानाला आपल्या नित्य निरावरण केवळ ज्ञान करून आत्म्याला विषय करून. तर पहिल्यांदा आपल्याला केवळ ज्ञान प्राप्त झाले तर आपल्यालाच माहित होतं. मग जेव्हा जीव चपक श्रेणी आरोढून केवळ ज्ञानी होतो, केवळ ज्ञान झाल्यानंतर ज्यावेळेला केवळ ज्ञान होतं त्यावेळेला इंद्राला समजतं आणि नंतर येऊन इंद्र पंचकर्णे केवळ ज्ञान झाल्याने का करतो. आणि तो एकदाच करून जातो, केवळ ज्ञानाची पूजा वारंवार करत नाही. त्या केवळ ज्ञानाची पूजा करून केवळ ज्ञानाची दिव्यध्वनी ऐकण्यासाठी वारंवार येतो आणि वारंवार त्या केवळ ज्ञानाची स्तुती पूजा आदी मुनिराज आदी गंधर आदी करतात. ते विद्यमान असतानाही करतात आणि त्यांना मोक्ष झाला तरी त्यांची अनेक प्रशंसा चालूच आहे. म्हणजे अशा प्रकारे माझ्या आत्म्यामध्ये अशी शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन अंतर न पडता सुद्धा केवळ ज्ञानाच्या प्राप्तीला प्राप्त करण्याची आणि स्वतःच्या आत्म्याकडून स्वतःची प्रशंसा करून घेण्याची सामर्थ्य केवळ ज्ञानी जीव केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 100 इंद्र माझी प्रशंसा करा म्हणून ते केवळ ज्ञानी होत नाही. शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहण्याची आपण आपल्या आत्म्याची प्रशंसा केली तर लोक व्यवहारांनी आपण स्वयं आपल्या आत्म्याची प्रशंसा स्वयं करतील आणि तेही आपल्या यशोकीर्ती कर्माचा उदय असेल तर करतील, नाहीतर लोक दुसरे करणार नाही. आणि ज्यांच्या यशोकीर्ती कर्माचा उदय आहे त्यांचे करतील. मग आपल्या यशोकीर्ती कर्माचा उदय नाही म्हणून आपली कोण प्रशंसा करत नाही. म्हणून ज्ञानी कधीही दुःखी होत नाही. कारण अज्ञानी चोराची सुद्धा प्रशंसा करतात, मोराची सुद्धा प्रशंसा करतात. चोर चोरी केला तर बघा किती चोर ती चोरी करण्यामध्ये पटाईत आहे, अशी करतो तशी करतो त्याची पण प्रशंसा करतात. मोर मग त्याची कशी आहे, अपयश कीर्ती पत्रक आहे. मोर पावसाळ्यामध्ये नाचतो. मोर पावसाळ्यामध्ये नाचत असताना मोराचं प्रयोजन नाचण्याचं तर एक दिसतं, पण त्याच वेळेला तो नाचताना काय करत असतो, मोर नाचत असताना त्याला पिसारा पसरतो का नाही. मग पिसारापासून आपल्या समोर तोंड करून तो नाचत आहे. मग तो कधी नाचत असताना फिरतो का नाही. हो सर. मग त्याचं तोंड आपल्या पलीकडे होतं, तेव्हा आपल्याला काय दर्शन होतं, त्याची संडासाची जागा. म्हणजे आचार्य सांगतात तो मोर नाचताना नाचलेला दिसतो, पण त्याची शौचालयाची जागा तो वाईट स्थान दाखवत असतो. पण त्याची प्रशंसा ते दाखवलेली प्रशंसा करत नाही कोण, त्याला दिसत नाही. मग तसं आचार्यात आपल्याच शुद्धोपयोग आपल्याच सूक्ष्म भावकृताच्या द्वारे आपण आपल्या शुद्ध आत्म्याला विषय करतो, तेव्हा ती आपली ज्ञान पर्याय आपलीच प्रशंसा करत आहे
साधनाची पण प्रशंसा करत आहे, विषयाची पण प्रशंसा करत आहे, आणि त्यावेळेला वित्राता शांती सुखाची क्षणमात्र अनुभूती आहे त्याची प्रशंसा करत आहे. अशा प्रकारे आचरणी गाथेच्या शीर्षकमध्ये एवढा का याच्यापेक्षा अनेक भाव भरलेला आहे. जेवढं आपलं अध्ययन असेल त्या अध्ययनामध्ये क्षोक्षम असेल, क्षोक्षमध्ये धारणामध्ये जेवढा असेल तेवढा आपण यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि नाना जीवाच्या अपेक्षेने ज्यांच्या जसा जसा क्षोक्षम असेल तसे ते काय करतील, नाना जीव आपल्या आपल्या रूपाने ग्रहण करतील, ग्रहण करून सम्यक श्रद्धान करतील. आणि कोणी ग्रहण करणार नाही, श्रद्धा नाही करणार, तर ते जीव आपल्या आपल्या स्वतःच्या सीमित उपादानाने ग्रहण करतील न करतील त्यांची गोष्ट. आणि कोणी ग्रहण केलं तरी मी त्यांना काही दिलं नाही, आणि ज्यांनी ग्रहण नाही केलं त्यांना पण मी काही दिलं नाही. पाऊस पडतो, पाऊस पडताना तुम्ही टँक मध्ये पाणी साठवणार का नाही येतं, मग वरनं पाऊस पडतो. तुम्ही ज्या ठिकाणी पाईप लावला तेवढ्या ठिकाणी तेवढ्या पाईप मध्ये तुमचं पाणी भरणार. जे लोक जेवढ्या प्रकारे टँक लावले असतील तेवढ्याप्रमाणे त्यांच्यात भरून जातात. गरीब लोक छोटे छोटे भांडे ठेवतात तर त्यांच्यामध्ये तेवढं भरून घेतात. काही लोक उलटे भांडे ठेवतात तर त्यांच्यात भरत नाही. दोष पावसाचा नाही, तो तर धोधो पडत आहे. तुमच्या पात्राची जशी योग्यता असेल तेवढं तुम्हाला मिळणार. बरोबर आहे. तसं भगवंताची दिव्यधनी धोधो पावसासारखी मेघ गर्जना करत निघते. तिथे बसणारे 4 ज्ञानाचे धारक, 2 ज्ञानाचे धारक, त्यांचा जसा त्यांचा क्षोभ आहे तशा प्रकारे ते धारण करतात. तसं आपल्याला म्हणतात जेवढं आपल्याला समजतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. जीव नाना, लब्धी नाना, उपयोग नाना, भाव नाना, क्षोक्षम नाना. मग नाना जीवाच्या अपेक्षेने ग्रहण करतील. ते ग्रहण त्यांच्या उपादानाने केले. भाषा वर्ण कुदलाची परिणते ते शब्द माझा आत्म्याचा स्वभाव नाही. रसारूप अगंध अवर्ण हा शब्द तिथे सांगितलेला आहे. मग शब्द माझे नाही. बोलण्याचे भाव राग आहे, तो शुभ राग कथनचित अशुद्ध निष्ठेने त्या अशुद्ध निष्ठेने माझा आहे. आणि साधी शांत आहे, तो माझा स्वभाव नाही. पुण्यकर्माचा उदय अनुत्तरित असद्भूत वर्णने तो माझा नाही. आणि उच्चरित असद्भूत वर्णने जे कोणी ऐकतील ते माझ्या स्वभावात नाही. आणि परमशुद्ध निष्ठेने ज्ञाता मात्र, जाणणे मात्र, अनादि अविधन शुद्ध उपयोग मात्र, शुद्ध स्वरूप मी आत्मा आहे. एवढं ज्ञान श्रद्धा अनुसरण करत जावा. पुरुषार्थ करणे आपल्या हातात आहे, आणि पुरुषार्थाचं फळ एक दिवस नियमाने काय होणार आहे, मिळणार आहे. 7 तत्वामध्ये व्यापून असलेली एक ज्योती. म्हणून आता किती वाजले, 7 वाजले. मग सप्त पदार्थामध्ये 9 पदार्थामध्ये व्यापून असलेली एक ज्योतिरूप आत्मा, तो केवळ ज्ञान शुद्धोपयोग स्वरूपी आहे. आणि त्या शुद्धोपयोग केवळ ज्ञान स्वभावामध्ये कधीही खंड होत नाही. आता मी त्रिकालवरती आहे. एवढं अनुभव करून हे अनुभवाचे संस्कार श्रद्धा घेऊन जावा.
ज्यास नाही ज्ञान वाढलं तरी दुःखी होण्याचं कारण नाही. प्रतिभा धारो नाही झालो, आरिका शुल्लक शुल्लिका मुनी नाही झालो तरी घाबरू नका. ही श्रद्धा, हे क्षोक्षम ज्ञान मोक्षाला ज्या समयात जाणाऱ्या त्या भावामध्ये सर्व हे आपोआप रस्त्यामध्ये येऊन जाणार आहेत. शेतकरी वेळेला पाऊस पडल्याला पाहून, जमीन वापलेली पाहून पेरणी करतो. पेरणी करून त्याला खत पाणी देतो आणि 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस वाट बघतो. तर त्याला नियमाने 60 दिवसानंतर, 45 दिवसानंतर, 90 दिवसानंतर, 120 दिवसानंतर ज्या धान्याला फळ येण्याची शक्ती आहे त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये धान्याचे गोडाऊन भरलेले असतात. तसं पुरुषार्थ शुद्धोपयोगाचा करणं आपल्या हातात आहे आणि केवळ ज्ञानरूपी गोडाऊन मध्ये एक दिवस आपल्या आपण ते प्राप्त होणार आहे. म्हणून आचार्य सांगतात पुरुषार्थ करणं तुमच्या हातात आहे. हेच गोष्ट काय केली अन्य धर्मियाने गीतामध्ये का तू कर्म करत जा, फळाची इच्छा करू नको, फळ देणे माझ्या हातात आहे. तसं शुद्धोपयोगाची पर्याय सांगते, तू शुद्धोपयोगाचं कर्म करत जा, केवळ ज्ञानाचं फळ देण्याचं कार्य माझ्यामध्ये आहे. तिचं तर 2 द्रव्य आहे, पुरुषार्थ करणारा वेगळा आणि देणारा वेगळा. इथे आपला आत्माच पुरुषार्थ करणार आणि आपला आत्माच आपल्याला देणार आहे. अशा आत्म्यामध्ये स्थिर सर्व जीव राहून अल्पकाळामध्ये प्रशंसाला प्राप्त होऊ, ही भावना आपण आपल्याबद्दल आणि सर्व जीवाबद्दल करावी. अशी आचार्यांनी जशी केलेली तशी आपल्याही जीवनामध्ये अशी भावना व्हावी. ओम. ओ ते शुद्ध ज्ञान दर्शन आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. विषय रूपाने शुद्धोपयोग स्वभाव स्वरूप विषय आहे. शुद्ध उपयोग रूप अतींद्रिय स्वसंवेदन भावकृत ज्ञान पर्याय शुद्धोपयोग स्वरूप आहे. विषय शुद्ध उपयोग स्वरूप आहे. साधन शुद्धोपयोग स्वरूप आहे. तर त्या शुद्धोपयोग विषयाच्या साधनाचं फळ शुद्ध उपयोग रूप वित्रागता सम्यक अतींद्रिय आनंद फळ ही शुद्ध आहे. असा विषय साधन फळ स्वयं शुद्ध उपयोग स्वभाव स्वरूप मी अखंड एकाकार तत्सामान्य स्वरूप अभेद कारण परमात्मा आहे. हा मी कारण परमात्माच स्वयमेव कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होणारा आहे. मी कारण परमात्मा कथंचित कारण परमात्मा अवस्थेला न सोडता तोच कारण परमात्मा कथंचित कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होणार आहे.
अशा कारण कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त करणारा असा कारण परमात्मा, ज्ञानादी अनंत गुणरूप कारण परमात्मा, त्याचा आश्रय घेणारा जीव निमाणे कार्य परमात्मा अवस्थेला केवळ ज्ञानसिद्ध अवस्थेला स्वयं प्राप्त होतो. म्हणून कथंचित कारण कार्यरूप मीच आहे. कथंचित माझ्यामध्ये कारण कार्यरूपाने भेद नाही, अभेद एकाकार चैतन्य सामान्य मात्र, अभेद परमात्मा द्रव्य आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो विज्ञानयानं नमो लोहे सौवतामो नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो विज्ञानयानं नमो लोहे सौवतामो नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो विज्ञानयानं नमो लोहे सौवतामो. ओम विसर्जन. ज्ञानते तुझे लोकालो तो आणि मस्तकं सदा देतो दया धर्म भाव सदा यही मुक्ती खाती. सिद्धांत शास्त्र की जय, शिवानी माता की जय, भगवान की जय, नमस्कार प्रसिद्ध परमेश्वर भगवान की जय, आचार्य श्री शुद्ध प्रवचन संत की जय, आचार्य श्री रामचंद्र महाराज की जय, तो सिद्धार्थ तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु. नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.